तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील 14 वर्षीय बालिका व 19 वर्षीय बालकाचा जुळवून ठेवलेला बालविवाह रोखण्यात जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाच्या पथकाला यश आले आहे। बाल संरक्षण कक्ष चाइल्ड लाइन ॲक्सेस टू जस्टिस प्रकल्प ISWS अकोला ही टीम बालविवाह मुक्त अकोला जिल्हा करण्यासाठी कार्यरत आहे। 100 दिवसीय बालविवाह मुक्त भारत अभियान जनजागृती दरम्यान जिल्ह्यातील एका गावात 14 वर्ष अल्पवयीन बालिकेचा बालविवाह एका 19 वर्षीय तरुणासोबत जुळवला जात असल्याची गुप्त माहिती या पथकाला प्राप्त झाली होती। सदर विवाहाचा साखरपुडा देखील 15 दिवसांच्या आधी संपन्न झाल्याची माहिती तपासात उघड झाली आहे। या माहितीच्या आधारे बालकल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्ष अकोला यांना देऊन चाइल्ड लाइन टीम बालविवाह प्रतिबंधक अधिकारी अंगणवाडी सेविकासह बालिकेच्या घरी भेट दिली, परंतु सदर बालिका पालकांसह कामानिमित्त बाहेरगावी गेल्याचे समजले। तेव्हा त्यांना नोटीस बजावून माननीय बालकल्याण समिती अकोला यांच्या समक्ष बालिकेच्या आई वडील तसेच नातेवाईक व मुलांकडील पालक यांची बैठक घेऊन बालविवाह प्रतिबंधक कायदा अधिनियम 2006 बद्दल माहिती दिली। तसेच बालिकेचे अल्पवयात लग्न झाल्यास शारीरिक, मानसिक, शैक्षणिक होणारे दुष्परिणाम याविषयी सुद्धा माहिती देण्यात आली। संबंधित पालकांचे समुपदेशन करून बालकल्याण समितीने मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न न करण्याबाबतचे हमीपत्र पंचासमक्ष लिहून घेतले। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ, अकोला। नमस्कार, मी जिल्हा प्रकल्प समन्वयक ॲक्सेस टू जस्टिस प्रकल्प इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी यांच्या वतीने मागील ऑक्टोबर महिन्यापासून एक 100 दिवसीय बालविवाह मुक्त भारत अभियान आपल्या अकोला शहरात जिल्ह्यात सुरू आहे। त्यानिमित्त आम्हाला एका खेडेगावातून अशी माहिती प्राप्त झाली होती की एका 14 वर्षीय बालिकेचं एका 19 वर्षीय तरुणासोबत लग्न जुळलं आहे आणि मागील 15 दिवसाच्या आधीच साखरपुड्याचा कार्यक्रम सुद्धा संपन्न झालेला आहे। त्यानिमित्तानं आम्ही सदर माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसेच चाइल्ड लाइन अकोला यांना पुरवली व बालिकेच्या घरी ग्रामसेवक अधिकारी तसेच अंगणवाडी सेविका यांच्यासह भेट दिली। भेटीदरम्यान अशी माहिती मिळाली की सदर कुटुंब हे भटकते असलेल्या कारणास्तव बाहेरगावी जिल्ह्यात कामानिमित्त गेलेले आहे। त्यामुळे ग्राम विकास म्हणजे ग्राम पंचायत अधिकारी म्हणजे ग्रामसचिव यांना सदर माहिती दिल्यानंतर ग्रामसचिव यांनी पालकांविरुद्ध एक नोटीस बजावली की आपण बालविवाह करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। त्यानुसार बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 या अंतर्गत जर तुम्ही बालविवाह केला तर हा कायदेशीर गुन्हा आहे। त्यामुळे आपण बालकल्याण समितीला हजर राहावे व आज दिनांक रोजी आम्ही बालिकेला व तिच्या जे काही ज्या व्यक्तीसोबत लग्न जुळून ठेवलं होतं त्या व्यक्तीला रितसर बालकल्याण समिती यांच्या समोर हजर केलं। हजर करून एक हमीपत्र लिहून घेण्यात आले की बालिकेचं 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नाही, तसेच मुलगा सुद्धा 19 वर्ष असल्या कारणास्तव त्याच्या पालकांकडून सुद्धा एक हमीपत्र लिहून घेतले की त्यांनी सुद्धा 21 वर्ष पूर्ण होईपर्यंत लग्न करू नये। आम्हाला या बालविवाह थांबवण्यात हमीपत्र लिहून घेण्यात माननीय जिल्हा महिला बाल विकास अधिकारी गिरीश पुष्कर सर तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी तसेच बालकल्याण समिती यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। आम्ही या दरम्यान तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 नुसार मुलीचे 18 वर्षे पूर्ण व मुलाचे 21 वर्ष पूर्ण होणे अनिवार्य आहे। जर या दरम्यान किंवा या आत जर तुम्ही बालकांचे लग्न केले तर ते कायदेशीर गुन्हा आहे। तशा गुन्ह्यास आपण बळी पडू नका आणि या सामाजिक कार्यास आपण सर्वांनी मदत करावी। त्याकरता आपल्याला कुठेही असा बालविवाह होत असल्यास चाइल्ड हेल्पलाईन 1098 तसेच पोलीस मदत क्रमांक 112 यावर संपर्क करा, असे आवाहन या दरम्यान आम्ही तुम्हाला देत आहे। धन्यवाद।